झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हेरा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा हरी बोल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हेरा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 रखमादेवी वर बाप रखमादेवी वर बाप रखमादेवी वर बाप रखमादेवी वर रखमादेवी वर बाप रखमादेवी वर बाप रखमादेवी वर बाप रखमादेवी वर विठ्ठल बरवा तो हा हो. बरवा हरी बोल. तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम जय जय राम उपजला प्राणी न राहे संसारी 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 पैसाला शेजारी काळ उषा पैसाला शेजारी काळ उषा पैसाला शेजारी काळ उषा
लोकाने तसे घाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे घाटिकाच्या घरी आजा पुत्र पाहे घाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे घाटिकाच्या घरी आजा पुत्र पाहे कळसाब्याची गाय वाचे कैसी कळसाब्याची गाय वाज कैसी कळसाब्याची गाय वाज कैसी पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय कैसा बोका काळ लोकाने तसे कैसा काळ लोकाने तसे कैसा काळ लोकाने तसे तुका म्हणे काही करा काढा काढी तुका म्हणे काही करा काढा तुका काढी म्हणे काही करा काढा काढी तुका म्हणे काही करा काढा काढी जाती ऐसी घडी पुन्हा नये जाती ऐसी घडी पुन्हा नये जाती ऐसी घडी पुन्हा नये पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय कैसा बोका काळ लोकाने तसे कैसा काळ लोकाने तसे कैसा काळ लोकाने तसे शोभा रखुमाई 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 जय हो श्री राधे वाटणार करी जय हो जय हो जय हो हरी बोल श्री राधे जय हो बाबा वाटा उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी उपजना प्राणे नरा हे संसारी उपजना प्राणी उपजला प्राणी नराय संसारी
प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नराय संसारी उपजला प्राणी नरा हे संसारी उपजला प्राणी नरा हे संसारी बैसला शेजारी काळ उषा बैसला शेजारी काळ उषा पाहत येऊन जाय बोका येऊन जाय बोका बैसला शेजारी काळ उषा बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका पाहतो उंदीर
एक टाळी सर्वांनी हात वर करायचं. एक टाळी. विठ्ठल 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 बोला कुंडली गवळणी श्री ज्ञानदेव कुमारनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सर्वसंतान की जय. विठ्ठल 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 उपजला प्राणी उपजला प्राणी नर आहे संसारी. बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाय भोका. तैसा काळ लोकांनीत असे खाटिकाचे घरी आजा पुत्र पाहे. कसाव्याची गाय वाचे कैसी पाहतो उंदीर घेऊन जाय भोका. तैसा काळ लोकांनीत असे तुका म्हणे काही करा काढा काढी. जाती ऐसी घडी पुन्हा नये पाहतो उंदीर घेऊन जाय भोका. तैसा काळ लोकांनीत असे विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जय हो. नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदार सोपान देवा 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन त्रिभुवन पावनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी काळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन जय हो पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ ने पवन कुमार हमारे हरि कीर्तन के चलो आओ जी पवन कुमार चलो हरि कीर्तन राम जी को लाना लखन जी को लाना 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 लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार चलो हरि कीर्तन के चलो आओ जी पवन कुमार चलो हरि कीर्तन के हरि कीर्तन में हरि कीर्तन के शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी मीराबाई खंडू गोफणे
या मातोश्रींना जाऊन गेली तुमच्या आमच्यामधून 1 वर्ष पूर्ण झाले. आजींच्या पश्चामध्ये त्यांचे पती आहेत श्रीमान खंडू चंद्र गोफणे, त्यांचे ननंद आहेत, त्यांचे मुलं आहेत, दीर आहेत. भरपूर असा मोठा आजींचा परिवार ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली. विकासदादा गोळवे असेल तसेच समस्त आजींचा संपूर्ण परिवार सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण सौ सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या गुरुकृपेने तसेच माझे आई वडील यांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही सर्व श्रोतेजन टाळकरी माळकरी वारकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. पुनश्च एकदा आपण सर्वांच्या चरणी माझे विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंदनीय श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया. कोण तुकोबाराय? त्यांचा अधिकार काय तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या देहामध्ये दया, क्षमा, शांती आणि वैराग्य हे गुण वास करतात ना, असे देहूचे जगद्गुरु तुकोबाराय यांचा गोड असा आपण या ठिकाणी जन्माला आलेला आहात. परंतु प्रत्येकाला मात्र मरण निश्चित आहे याचा उपदेश करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल उपजला प्राणी नर आहे संसारी या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या ठिकाणी जो जो मनुष्य जन्माला आला प्रत्येकाला मात्र मरावं निश्चित लागणारे जातस्य ध्रुवा मृत्यू. आणि जो जो मनुष्य मरतो त्या प्रत्येक मनुष्याला जन्म हा निश्चित आहे. मृत्युष्य ध्रुवा जन्म. कारण का? या मृत्यू लोकावरती त्या काळाची सत्ता आहे. तो काळ कधी येईल आणि कधी तुम्हाला आम्हाला घेऊन जाईल हे आपण सांगू शकतो का? नाही. आपलंही जाऊ द्या. एखादं बालक नुकतंच जन्माला आलेलं असतं, त्याला सुख काय, दुःख काय, पाप काय, पुण्य काय माहित असतं का? नाही. एखादं बालक नुकतंच जन्माला आलेलं असतं, पण तरी देखील तो काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हे जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट
आईची वाट पाहे काळ ऐका. ते बालक नुकतंच जन्माला आलेलं असतं, पण तरी देखील तो काळ म्हणतो का नाही नाही, आता हे बालक आत्ताच जन्माला आलंय, त्याला मी मारत नाही असं म्हणतो का? असं नाही म्हणत. त्याचंही जाऊ द्या, पण एखादं बालक आईच्या उदरामध्येच असतं, पण तरी देखील तो काळ कधी कधी त्या बालकावरती झडप घालतो. माऊली गोड वर्णन करतात. जेथ मंगळाची अंकुरी, सवेचा मंगळाची पडेल पोहरी. मृत्यू मातेच्या उदर कुहरी, गर्भोगिवसी. ते बालक आईच्या गर्भामध्ये असतं, त्याचा जन्मही झालेला नसतो, पण तरी देखील कधी कधी तो काळ त्या बालकावरती देखील झडप घालतो. याच्या मागचं कारण काय ऐका. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलात, पण या मृत्यू लोकावरती त्या काळाची सत्ता आहे. तो काळ कधी येईल आणि कधी तुम्हाला आम्हाला घेऊन जाईल हे आपण सांगू शकत नाही. महिला मंडळ, तुम्ही असं कधी ऐकलंय का का एखादा मनुष्य जन्माला आला आणि अजूनपर्यंत मेलाच नाही, असं कधी ऐकलंय का? तुम्हाला बोर झाला का? नाही ना. मग तुम्ही हा नाही काहीतरी म्हणत चला, म्हणजे मलाही कळेल तुम्हाला काहीतरी समजतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही असं कधी ऐकलंय का एखादा मनुष्य जन्माला आला आणि अजूनपर्यंत मेलाच नाही, असं ऐकलंय का कधी? नाही. कारण का या मृत्यू लोकामध्ये जो जो मनुष्य प्राणी जन्माला आला, प्रत्येकाला मात्र मरावा निश्चित लागणार आहे. तुम्हाला गोड उदाहरण देऊ सांगते. एकदा एका गावामध्ये मी कीर्तन करण्याकरता गेले. कीर्तनामध्ये मी असं सांगितलं की ह्या गावचे सगळे लोक आहेत ती येत्या 7 दिवसामध्ये मरणार आहे. घाबरून जाऊ नका बरं का. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही कीर्तन करण्याकरता आल्या की मारण्याकरता? पण मी असं सांगितलं की ह्या गावचे सगळे लोक आहेत ती येत्या 7 दिवसामध्ये मरणार. आता 7 दिवस कोणते? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. आता हे सोडून इतर दिवस आहेत का? नाही. मी असं सांगितलं ह्या गावचे सगळे लोक आहेत ती येत्या 7 दिवसामध्ये मरणार आहेत. सगळे लोक दुःखी झाली, नाराज झाली, पण तेवढ्यामध्ये एक बाई मध्येच उठली आणि मोठमोठ्याने हसू लागली. म्हटलं काय मावशी? अहो मी असं सांगितल्यानंतर सगळी गावची लोक दुःखी झाली, नाराज झाली, पण तुम्ही एकट्याच आहात की मध्येच उठलात आणि मोठमोठ्याने हसू राहिल्यात, काय कारण काय? मावशीनं सांगितलं ताई तुम्ही असं सांगितलं ह्या गावचे सगळे लोक आहेत ना ती येत्या 7 दिवसामध्ये मरणार, पण ताई मी ह्या गावचे नाही, मग मी शेजारच्या गावचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा ती मावशी शेजारच्या गावची जरी असली तरी देखील तिला मरण चुकणार आहे का? चुकणार आहे का? नाही. नवे ऐका. आपण आपलं मरण चुकवण्याचा कितीही प्रयत्न करा, पण आपलं मरण चुकू शकत नाही. मग साक्षात तुम्हाला आम्हाला ब्रह्मदेव जरी प्रसन्न झाले तरी मरण मात्र चुकू शकत नाही. तुम्हाला ब्रह्मपुराणातील गोड पुरावा सांगते. विठ्ठल विठ्ठल एकदा हिरण्यकशिपू नावाचा राक्षस होता. फार उन्मत्त झाला. त्यानं काय केलंय का? हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवांची फार तपश्चर्या केली. खूप तपश्चर्या करून त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. हिरण्यकशिपू उठ, तुला मी प्रसन्न झालो, काय मागायचं ते माग. हिरण्यकशिपूने सांगितलं ब्रह्मदेवा मला मरण नको. काय मागितलं? मला मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं हिरण्यकशिपू अरे काय मागतोस? मरण नको? हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही, तू दुसरं काही माग, तुला देण्याकरता मी तयार आहे, मात्र मरण नको हा प्रश्न माझ्या अधिकाराचा नाही. हिरण्यकशिपूने सांगितलं ब्रह्मदेवा अहो सगळ्या जगाचं कर्म तुम्ही लिहितात, सगळ्या जगाचं भविष्य तुम्ही लिहितात आणि तुम्ही की माझं मरण चुकू शकत नाही. पण माऊली ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. ललाटी जे लिहिले ते कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसोनी जाय. माऊली म्हणतात ज्याप्रमाणे एखादा गोरा मनुष्य आहे त्याला तोंडाला कोळसा लावू द्या, राखे तोंड बुडू द्या, पण मला सांगा गोरा मनुष्य काळा होणार आहे का? होणार आहे का? तुम्ही बोलत चला बरं का. मला सांगा काळ्या मनुष्याने तोंडाला कोळसा लावला, राखे तोंड जरी बुडवलं तरी देखील गोरा मनुष्य काळा होणार आहे का? नाही होणार. याच्या उलट एखादा कितीही काळा मनुष्य असू द्या त्याने फेर लावली लावू द्या,
त्यांनी किती क्रीमा लावू द्या, त्यांनी कोणताही साबण लावू द्या, अजून काय महिला मंडळ नाही, मला एवढंच माहिती बरं का, म्हणून विचारते. ऐका, त्या काळ्या मनुष्याने कितीही गोरा होण्याचा प्रयत्न करू द्या, पण काळा मनुष्य गोरा होणार आहे का? नाही ना. त्याप्रमाणे माऊली सांगतात की ज्याप्रमाणे काळा मनुष्य गोरा होऊ शकत नाही, ज्याप्रमाणे गोरा मनुष्य काळा होऊ शकत नाही ना, त्याप्रमाणे आपल्या कपाळावरती जे काही कर्म लिहिलंय, नवे नवे जे काही भविष्य लिहिलंय, ते मात्र कोणी चुकू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मदेव म्हणाले, हिरण्यकशिपू दुसरं काहीतरी माग, तुला देण्याकरता मी तयार आहे, पण मरण नको, हा वर मी तुला देऊ शकत नाही. हिरण्यकशिपूने विचार केला, साक्षात प्रसन्न कोण झालेत? ब्रह्मदेव. पण मरण चुकतंय का? म्हटला नाही, पण आता अशा काही अटी मागायच्या जेणेकरून माझं मरण मात्र चुकलं पाहिजे. भरपूर विचार केला आणि हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाकडे गेला आणि सांगितलं, ब्रह्मदेवा, तुम्ही म्हणताय ना दुसरं काहीतरी माग, तर मागतो. म्हटला, माझी पहिली अट अशी, मला सकाळी मरण नको, मला दुपारी मरण नको आणि मला रात्रीही मरण नको. तथास्तु. दुसरी अट मागितली, ब्रह्मदेवा, मला देवाच्या हातून मरण नको, मला दानवाच्या हातून मरण नको आणि मला माणसाच्या हातूनही मरण नको. तथास्तु. तिसरी अट मागितली, ब्रह्मदेवा, मला घराच्या आतही मरण नको आणि बाहेरही मरण नको. तथास्तु. चौथी अट मागितली, ब्रह्मदेवा, मला अस्त्राने मरण नको, मला शस्त्राने मरण नको. तथास्तु. पाचवी अट मागितली, ब्रह्मदेवा, मला आकाशातही मरण नको आणि जमिनीवर सुद्धा मरण नको. शेवटची आणि सहावी अट सांगितली, ब्रह्मदेवा, मला या 12ही महिन्यांमधून एकाही महिन्यामध्ये मरण नको. ब्रह्मदेवांनी वर दिले, सहाही अटी त्याला देऊन टाकल्या. आता ऐका, या हिरण्यकशिपूने एवढ्या अटी मागितल्या, एवढे 6 वर मागून घेतले. आता मला सांगा, या हिरण्यकशिपूला मरण येणार आहे का? त्यालाही तसंच वाटलं, आता मला मरण काही येऊ शकत नाही. त्यानं काय केलंय का, आपल्या नगरामध्ये भजनं बंद पाडली, कीर्तना बंद पाडली, प्रवचनं बंद पाडली, नव्हे तर आपल्या नगरामध्ये दवंडी पिटवली. जो मनुष्य भगवंताचं भजन करेल, नामचिंतन करेल, त्याला कठोर शिक्षा देण्यामध्ये येईल. आता मला सांगा, असं सांगितल्यानंतर कोण भजन करणार आहे? कोणीच करत नव्हतं. पण माझा पांडुरंग परमात्मा त्याच्या बापाच्याही वारशात जेवलेले होते. माझ्या भगवान परमात्मानं हिरण्यकशिपूच्या पोटी हरिभक्ताला जन्माला घातलं, तो म्हणजे भक्त प्रल्हाद. रात्रंदिवस काय करायचा? नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन 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 नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. भक्त प्रल्हाद रात्रंदिवस काय करायचा? नारायण नारायण नारायण. फक्त आणि फक्त रात्रंदिवस मात्र आपल्या मुखामध्ये नारायण नारायण, रात्रंदिवस फक्त भजन करत असायचा. हिरण्यकशिपूला कळालं, हिरण्यकशिपूला हे काय आवडेना. हिरण्यकशिपू प्रल्हादाकडे आला, सांगितलं, प्रल्हादा, अरे मूर्ख झालास का? वेडा आहेस का रे? सगळ्या नगरामध्ये मी दवंडी पिटवली, कुणी नामचिंतन करू नका, कुणी त्या भगवंताचं भजन कीर्तन करू नका, आणि तू तर माझा मुलगा असून भजन करतोस. आत्ताच्या आत्ता त्या भगवान परमात्म्याचं नाव घेण्याचं थांबव. पण त्यावेळेस
भक्त प्रल्हाद सांगू लागला, बाबा काय करू, माझ्या जिभेला तो छंदच लागलेला आहे. माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नामाचा लागला से छंद या नामाचा लागला से छंद या नामाचा लागला से, छंद या नामाचा लागला. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. छंद या नामाचा लागला से छंद या नामाचा लागला. छंद या नामाचा लागला से, छंद या नामाचा माझी मज झाली अनावरवाचा, छंद या नामाचा लागला असे किंवा घेतल असे. भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा काय करू, माझ्या जिभेला तो छंदच लागलेला आहे, काही केल्या माझं मुख राहत नाही. आता हिरण्यकशिपूला राग आला, भरपूर समजावलं पण प्रल्हाद काही ऐकेना. राग आला हिरण्यकशिपूला. हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, कढई लोट केला, हत्तीच्या पायाखाली तुडवलं. पण ऐका, ज्याच्या पाठीमागे माझा भगवान परमात्मा उभा आहे त्याला कसला त्रास होणार आहे का. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारा या किंवा निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे काहीच साकडे पडवणी द्याय का. एवढे मोठे संकट भक्त प्रल्हादावरती आले, पण मुखामध्ये नारायण 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 हा मंत्र मात्र रात्रंदिवस चालूच होता. म्हणून तर माझा भगवान पांडुरंग परमात्मा प्रल्हादाच्या पाठीशी उभा होता. पण ऐका, मध्ये भरपूर दिवस गेले. असंच एक दिवस भक्त प्रल्हाद नारायण नारायण ह्या मंत्राचा जप करत होता. हिरण्यकशिपू त्या ठिकाणी आला. सांगितलं, प्रल्हादा अरे किती समजू बाबा, किती समजूत काढू तुझी, नको करू नामचिंतन, नको घेऊ त्या नारायणाचं नाव. पण त्यावेळेस भक्त प्रल्हाद काही ऐकेना. राग आला. हिरण्यकशिपूने विचारलं, का रे प्रल्हादा, सांग मला, ज्या देवाचं नामचिंतन, ज्या नारायणाचं नामचिंतन रात्रंदिवस तुझ्या मुखामध्ये आहे ना, तो भगवान परमात्मा तुझा आहे तरी कुठे. त्यावेळेस भक्त प्रल्हाद सांगू लागला, विठ्ठल जळी स्थळी भरला, सीता ठाव कोठे उरला, आजव्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला नाम, विठ्ठल तारले काम विठ्ठल जळी स्थळी भरला, सीता ठाव कोठे उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. बाबा माझा देव कुठे नाही हो, जळात स्थळात काष्टात पाषाणात सर्वत्र माझा भगवान परमात्मा भरून भरून उरलेला आहे. बाबा माझा देव कुठे नाही. शेजारीच असा एक खांब होता. राग आला हिरण्यकशिपूला. विचारलं, का रे प्रल्हादा, अरे सांगतोस ना माझा देव सगळीकडे आहे, सांग या खांबामध्ये तुझा देव आहे का. हो बाबा, या खांबामध्ये सुद्धा माझा नारायण आहे, या खांबामध्ये सुद्धा माझा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. हिरण्यकशिपूला राग आला. रागाच्या भरामध्ये काय केलं? खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरी लाथ मारिली शंभू नारायण प्रगटले, शंभू नारायण प्रगटले, शंभू नारायण प्रगटले. खांबावरी लाथ मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. प्रकार काय घडलाय का. हिरण्यकशिपूला राग आला. रागाच्या भरामध्ये खांबावरती लाथ मारली. परिणाम त्या खांबामधून गुरगुर करीत चौथा बागुल बागुल नरहरी, थोर खामत गुरुगुरी, चौथा बागुल बागुल नरहरी, थोर खामत गुरुगुरी, चौथा बागुल बागुल नरहरी, थोर खामत गुरु
चौथा बाबूला बाबूला नरहरी दोन कामाचा गुरगुरी दैत्य वधोनी वधोनी मांडीवरी वैतवधोनी वधून मांडीवरी दैत्य वधोनी वधोनी मांडीवरी वैतवधोनी वधून मांडीवरी भक्त प्रल्हाद रक्षिले भक्त प्रल्हाद रक्षिले भक्त प्रल्हाद रक्षिले भक्त प्रल्हाद रक्षिले कृष्ण राहे रे ओ कृष्ण राहे रे उगला नाहीतर सांगे त्या बाबूला कृष्ण राहे रे उगला नाहीतर सांगे त्या बाबूला कृष्ण राय रे उगला नाहीतर बोलून त्या बाबूला कृष्ण राय रे उगला नाहीतर बोलून त्या बाबूला सांगे त्या बाबूला बोलून त्या बाबूला प्रकार घडला चौथा बागुल नरहरी थोर खांबत गुरगुरी ऐका प्रकार घडला खांब दुभंगला त्या खांबामधून निम्म शरीर सिंहाचं आणि निम्म शरीर मानवाचं असे साक्षात नृसिंह भगवंत प्रगट झाले. त्या नृसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूला आपल्या बोटावरती उचलून घेतलं आणि जाऊन दाराच्या उंबऱ्यामध्ये बसले. हिरण्यकश्यपूकडे बघितलं आणि विचारलं, का रे हिरण्यकश्यपू, आठव तू काय म्हणाला होतास? ब्रह्मदेवा, मला सकाळी मरण नको, मला दुपारीही मरण नको आणि मला रात्रीही मरण नको. जरा बाहेर बघ, तुला सकाळ दिसते का? नाही. दुपार आहे का? नाही. रात्र आहे का? नाही. कारण का ती वेळ होती सायंकाळची. दुसरी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला देवाच्या हातून मरण नको, मानवाच्या हातून मरण नको आणि दानवाच्या हातून देखील मरण नको. तू जरा माझ्याकडे बघ, तुला मी देव दिसतो का? नाही. मानव दिसतो का? नाही. दानव दिसतो का? नाही. याचं कारण काय? निम्म शरीर सिंहाचं आणि निम्मा देह मानवाचा होता. तिसरी अट विचारली, हिरण्यकश्यपू, तू काय म्हणाला होतास? मला आकाशातही मरण नको आणि जमिनीवर देखील मरण नको. तू आता आकाशामध्ये आहेस का? नाही. जमिनीवरती? नाही. कारण त्याला उचलून कुठे घेतलं होतं? आपल्या मांडीवरती. चौथी अट विचारली, तू काय म्हणाला होतास? मला अस्त्राने मरण नको आणि मला शस्त्राने देखील मरण नको. तू जरा माझ्याकडे, माझ्या हातामध्ये बघ, तुला काही अस्त्र दिसतंय का? नाही. काही शस्त्र आहे का? नाही. कारण निम्मा देह सिंहाचा होता, त्याची नखी म्हणजे वाघ नखी होती. पाचवी अट विचारली, तू काय म्हणाला होतास? मला आतही मरण नको आणि बाहेरही मरण नको. तू आता आत आहेस का? नाही. बाहेर आहेस का? नाही. कारण मला सांगा, त्याला घेऊन कुठे बसले होते? दाराच्या उंबऱ्यामध्ये. शेवटची आणि सहावी अट विचारली, हिरण्यकश्यपू, तू काय म्हणाला होतास? मला या 12ही महिन्यांमधून एका महिन्यामध्ये सुद्धा मला मरण नको. पुरुष मंडळ, मला सांगा, मग 13वा महिना आहे का? कस काय नाही म्हणता तुम्ही? चैनी, अंगठ्या, आंबरस विसरले का? तो महिना होता अधिक मासाचा, तुमच्या आमच्या भाषेत धोंड्याचा महिना. ऐका, त्याच वेळी एका क्षणाचाही विलंब न लावता नृसिंह भगवंतांनी हिरण्यकश्यपूची रवानगी यमलोकी केली. याचं कारण काय? या मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आलात, पण प्रत्येकाला मात्र मरावं लागणारे. कारण का? माऊली गोड सांगतात, उपजते नासे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कारण का? जो मनुष्य जन्माला आला त्याला मरावं लागणारे, जो मेला त्याला जन्म घ्यावा लागणारे. पण हे सगळं कशाप्रमाणे? हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता महिला मंडळ, घटिका यंत्र म्हणजे काय? घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. पुरुष मंडळ, मला सांगा, घड्याळाला किती काटे असतात? किती? कोण म्हणलं? 12. ऐका, किती काटे असतात? 3 काटे असतात. त्या 3 काट्यांमधला जो काही सेकंद काटा असतो ना, तो रात्रंदिवस फिरत असतो. मग तो असं कधी म्हटलं का, मी रात्रंदिवस फिरतो, आता मी फार थकलो, 2 तास जरा आराम करतो, असं म्हणतो का तो? नाही ना. त्याप्रमाणे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलात, प्रत्येकाला मात्र मरावं निश्चित लागणारे. कारण का? ज्या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात ना, या मृत्यूलोकाचा पहिला नियमच काय सांगतो? अभंगाचे पहिले चरण. उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी, उपजला प्राणी नराहे संसारी,
उंदीरा घेऊन जाय बोका पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका पाहतो उंदीरा घेऊन जाय बोका उपजला प्राणी नराही संसारी बैसला शेजारी काळ बदला प्राणी नराय संसारी बैसला शेजारी उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळ उषा म्हणून जन्माला आलात. प्रत्येकानं मात्र आपल्या मुखाने भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कारण का तुम्ही आम्ही लोक ज्या संसारामध्ये सुखाच्या पाठीमागे लागलात ना त्या प्रपंच सुखासाठी करसी तळमळ सुखासाठी करसी तळमळ सुखासाठी करसी तळमळ सुखासाठी करसी तळमळ तरी तू पंढरीची जाया गोवेड मग तू अवघाच्या सुखारूपवती म्हणते अवघाची सुखरूप होते मग तू अवघाची सुखरूप सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. ऐका या प्रपंचामध्ये अजिबात सुख नाही. सुख आहे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. पण तुम्ही आम्ही लोक ज्या प्रपंचामध्ये ज्या संसारामध्ये सुखाच्या पाठीमागे लागलात ना त्या प्रपंचामध्ये सुखच नाही. मग दुःख बांधवाडी आहे हा संसार 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 दुःख बांधवाडी आय हा संसार दुःख बांधवाडी आय हा संसार दुःख बांधवडी आहे संसार दुःख बांधवाडी आय हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे हो सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवाडे आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार आय हा संसार दुःख बांधवाडी आय हा संसार बांधवडी आय हा संसार दुःख बांधवाडी आय हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. या प्रपंचामध्ये सुख मात्र तिळभर नाही. मग ज्या संसारामध्ये सुखच मिळू शकत नाही तो प्रपंच करून काय फायदा आहे का? व्यर्थ आहे. पण ऐका या विश्वामध्ये असा एकही मनुष्य नाही को जो सुखी आहे. तुम्ही कुणाकडेही जा आणि विचारा काय चाललंय कसं चाललंय तो काय सांगणार आहे? काय सांगणार आहे? जे चाललंय ते बरं चाललंय नव्हे नव्हे जे कर्माचे फळ आहेत ते प्रत्येक जण भोगतच असतो. कारण का केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले केले कर्म झाले
झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती. तुम्ही कोणालाही विचारा, कोणी म्हणेल का मी अतिशय सुखी आहे, माझ्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही असं म्हणणार आहे का? नाही. पण ऐका, रामदास स्वामी गोड सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधो निपाहे. या विश्वामध्ये मात्र कुणीही सुखी नाही, सगळे मात्र दुःखीच दुःखी आहे. पण ऐका, या विश्वामध्ये एकच सुखी, तो म्हणजे कोण? सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्या पांडुरंगा परमात्मा सारखा सुखी या जगामध्ये दुसरा कुठेच नाही व दुसरा कोणीही नाही. म्हणून जन्माला आलात, प्रपंचामध्ये सुख हवं असेल तर नक्कीच आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण का? तो भगवंत का सुखी आहे आणि आपण का सुखी नाहीत? कारण आहे का, आपण सुखी या कारणामुळे नाही, कारण आपण प्रपंचामध्ये आहात. बघा, तुम्हाला गोडसं उदाहरण सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा एक मनुष्य प्रपंचाला फार वैतागला, विचार केला कुठेतरी जावं आणि आपला जीव द्यावा. कितका वैतागला, काय म्हटलं तो प्रपंच करायचा, काय तो संसार, कुठेतरी जावं आणि जीव द्यावा असं झाला. पण जीव द्यायचा, पण जीवाला कुठल्याही प्रकारचा त्रास नको. जीव द्यायचा पण एका फटक्यामध्ये जीव जाईल अशा ठिकाणी जीव द्यायचा म्हटला. विचार केला आणि सुचवलं, आपल्या गावच्या बाहेर एक भला मोठा असा ट्रेनचा ट्रॅक आहे, त्या ट्रेनच्या ट्रॅक वरती जाऊन बसायचं. ट्रेन आली, अंगावरून गेली की एका फटक्यामध्ये जीव जाणार म्हटला. विचार केला, रात्र झाली आणि जीव देण्याकरता रात्री 12 वाजता निघाला. सगळा गाव झोपला होता. जीव देण्याकरता निघाला, जीव देण्याकरता गेला, ट्रेनच्या ट्रॅक वरती बसला. मात्र जाता जाता हातामध्ये जेवणाचा डबा घेतला. काय घेतला महिला मंडळ? जेवणाचा डबा घेतला. जीव देण्याकरता निघाला, ट्रेनच्या ट्रॅक वरती बसला, हातामध्ये काय होता? जेवणाचा डबा. तेवढ्यामध्ये मात्र त्याचा एक मित्र आला. विचारला, अरे वेड लागला काय, ट्रेनच्या ट्रॅक वरती बसलास, ट्रेन आली अंगावरून गेली तर मरशील ना बाबा. हा म्हटलं, मग मी मरण्याकरताच आलोय. मग मित्राने विचारलं, का रे, जर तू इथे मरण्याकरता आलास तर हातामध्ये जेवणाचा डबा कशाला म्हटला? हा म्हटलं, थांब बाबा, तुला काही समजत नाही, ट्रेन जर लेट झाली ना म्हटला तर पुन्हा जेवायला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे मला सांगा, आला कशाला? मरायला. आला कशाला? जीव द्यायला. पण पोटाची चिंता, याचं कारण काय? मरण्याकरता आला, पण मरणाची तयारी आहे का? तयारी आहे का? नाही ना. याच्या मागचं कारण असं, तुम्ही आम्ही मनुष्य असे आहात जे मरणाला फार घाबरतात. एखाद्या 100 वर्षाची आजी असू द्या, तिच्याकडे तुम्ही जा आणि म्हणा, आजी आता भरपूर वर्ष झाली, किती त्रास देतात, घ्या ना आता उरकून, चांगलं उत्तर मिळणार आहे का? मार खावा लागेल आजीचा. कारण का? तिलाही जगायचंय, तुम्हालाही जगायचंय, मलाही जगावं असं वाटतं, म्हणजे मरावं असं कुणालाही वाटत नाही. आणि म्हणून तर तुम्ही आम्ही सुखी नाही. कारण का? तुम्ही आम्ही लोक मरणाला फार घाबरतात. पण संत महात्मे आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपले मरण पाहिले म्या डोळा, आपले मरण पाहिले म्या डोळा. तो हा सुख सोहळा, तो हा सुख सोहळा, अनुपम्य अनुपम्य, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपले मरण पाहिले म्या डोळा, पाहिले म्या डोळा. संत महात्मे म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो हा सुख सोहळा अनुपम्य. तुम्ही आम्ही लोक मरणाला घाबरतात, पण या उलट संत महात्मे आपल्या मरणाला मात्र सुख सोहळा म्हणतात. पण लक्षामध्ये घ्या, या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलात, पण प्रत्येकाला मात्र मरावं निश्चित लागणार आहे. महिला मंडळ, मला सांगा, तुमच्या घरामध्ये उंदीर आहे का? उंदीर, उंदर. बरं मला सांगा, दिल्लीमध्ये नरेंद्र, दिल्लीमध्ये नरेंद्र, मुंबईमध्ये देवेंद्र,
पिक्चर मध्ये धर्मेंद्र आणि तुमच्या आमच्या घरामध्ये उंदर. वा विठ्ठल 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 समजला का उंदीर? आता मला सांगा, घरामध्ये जर उंदीर असला तर बोका 100% असणारच. पण एखाद्या दिवशी जर बोक्याने उंदराला बघितलं तर तो बोका उंदराला म्हणतो का, उंदर दादा आज आमच्या घरी फार मोठी जेवणाची मेजवानी आहे, मग आमच्या घरी जेवण करण्याकरता चला, असं म्हणतो का बोका उंदराला? नाही ना. मग एका क्षणाचाही विलंब न लावता ज्याप्रमाणे तो बोका उंदराला गिळून टाकतो ना, त्याप्रमाणे तो काळ येणार आहे आणि तुम्हाला मला घेऊन जाणार. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. म्हणून तर जन्माला आलात, कधी ना कधी प्रत्येकाला मरायचंय. मरण ही एक सत्य घटना आहे, पण मरणाआधी सावध व्हावे. कशा करता? नामचिंतन करण्याकरता जन्माला आलात. प्रत्येकानं मात्र मुखानं भजन केलं पाहिजे, भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. कारण का, ऐका, कधी ना कधी प्रत्येकाला मरायचंय. आता मला सांगा, खाटकाच्या घरी कोण असतो? बोकड. कसाच्या दावणीला गाय बांधलेली असते, पण खाटी का बोकडाला आणि कसाई गायला कधी सोडून देतो का? मोकळं देतो का सोडून? नाही ना. त्याप्रमाणे तो काळ तुम्हाला आम्हाला कधी सोडू शकत नाही. प्रत्येकाला मात्र तो काळ येणार आहे आणि कधी ना कधी घेऊन जाणार. पण कशाप्रमाणे? खाटी काचे घरी आजा पुत्र पाहे, कसाब्याची गाय वाचे कैसी. म्हणून तर जन्माला आला तुकोबरे सांगतात, नामचिंतन करा, नामस्मरण करा. कारण का, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आयोळ सागा. म्हणून काय करा? राम राम स्मरादी. ऐका, म्हणून संत महात्मे सांगतात, तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनवतो. काय? लागोन या पाया विणवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. ऐका, संत महात्मे सांगतात, तुम्ही नामचिंतन करा, तुम्ही भजन करा. कारण का, तो काळ कधी ना कधी येणार आहे, तुम्हाला मला घेऊन जाणार आहे. पण नामचिंतन करायचंय. मग तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही आज आम्हाला सांगितलंय ना, उद्यापासून आम्ही नक्की नामचिंतन करू. पण ऐका, उद्यापर्यंत आपण जगू किंवा मरू हे आपल्या हातामध्ये आहे का? नाही. म्हणून कबीरजी गोड सांगतात, कल 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 क्या करे, कल करे से आज करे से अभी करो, जिंदगी बेहात कबीरा, जिंदगी बेहात. कबीर महाराज सांगतात, जे काम उद्या करायचंय ते आज करा, जे आज करायचंय ते आता करा. कारण का, महाराज सांगतात, गेलेले घडी गेलेले वेळ पुन्हा कधी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये मागे फिरून येत नाही. अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे काही करा काढा काढी, 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 तुका म्हणे काही करा काढा काढी. जाते ऐसे घडी पुन्हा नये, जाते ऐसे घडी पुन्हा नये, पुन्हा नये. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, पाहतो उंदीर घेऊन
तैसी घडी पुन्हा नये पाहतो उंदीर घेऊन जाय भोका तैसा काळा लोकांनी तसे विठोबा रखुमाई 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या ठिकाणी शेवटचे 5 ते 10 मिनिटं घेते चालेल ना आणि सेवेला पूर्ण विराम. खरं तर या आईनं जाऊन गेली तुमच्या आमच्यामधून 1 वर्ष पूर्ण झालंय. ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. कारण का माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. आई वडील आपल्या घरामधलं दैवत आहे. आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. कारण का आई म्हणजे काय? आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे घराचा उंच कळस. आरतीत गुणगुणावी अशी संतवाणी, वळवंटात प्यावं असं थंड पाणी, भजनामध्ये वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची पहिली आरोळी ती म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाची आईच असते. आई म्हणजे सुख आहे. आई म्हणजे घरातला आनंद आहे. आई म्हणजे घरातलं समाधान आहे. नव्हे तर ती आई म्हणजे घराचं अस्तित्व आहे. पण एकदा की आपल्या जीवनामधली आपली आई निघून गेली ना, सोडून या गेली आई आम्हाला कराला, सोडून या गेली आई आम्हाला कराला. आई 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 म्हणून मी कुणाला, आई 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 म्हणून मी कुणाला. सोडिया गेली आई आम्हाले कराना, सोडिया गेली आई याले कराना. आई 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 म्हणून मी कुणाला, आई 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 म्हणून मी कुणाला. आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार, आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार. सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा
सोडून या गेली आई आले कराना सोडून या गेली आई याले कराना आई 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 म्हणू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला म्हणू मी कोणाला म्हणू मी कुणाला एकदा की आपल्या जीवनामध्ये आपली आई निघून गेली ना की शेजारच्या आजीला शेजारच्या मावशीला काकीला मामीला किती आई आई म्हणा आईचं प्रेम मागा पण ऐका आपली आई आपल्यावरती जे प्रेम करायची ना ते प्रेम दुसरी बाई देऊ शकत नाही कारण का आई आई करीते आई कोणीच होईना माझ्या आईची ग सरसे जे नारीला येईना आई आई करीते आई सुखाचा सागर निळ्या आभाळा एवढा तिच्या मायेचा पदर आई आई करीते आई साखरेचा खडा तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा एकदा की आपल्या जीवनामधली आपली आई निघून गेली ना की आईसारखं प्रेम मात्र दुसरी स्त्री आपल्यावरती करू शकत नाही ऐका आपली आई वारली तर शेजारच्या 2-3 बायका येतात सांगतात रडू नको शांत हो मी तुझ्या आईसारखी आहे काय म्हणतात रडू नको शांत हो मी तुझ्या आईसारखी आहे पण आईच आहे असं कोणी म्हणेल का नाही कारण का प्रत्येकाची आई ती आईच असते आईसारखं प्रेम दुसरं कोणी करू शकत नाही महिला मंडळ आठवा पूर्वीच्या काळचे दिवस कोणते तर ऐका जेव्हा तुम्ही तुमच्या माहेरामध्ये होतात ते दिवस घरामध्ये खाण्याकरता अन्न नाही पिण्याकरता पाणी नाही लेकरांनी शाळेतून घरी यावं आई फार भूक लागली काहीतरी खाण्याकरता दे बाबांकडे जावं बाबा मला फार भूक लागली काहीतरी खाण्याकरता द्या आईने बापाकडे बघावं बापाने आईकडे बघावं दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी यावं त्याईनं घरामध्ये बघावं सांदी कोपऱ्याला बघावं टोपलं उचकून बघावं पण टोपल्यामध्ये अन्नाचा धान्याचा कणही नाही त्याईनं काय करावं बाजरीचं पीठ घ्यावं त्या पिठामध्ये पाणी ओतावं ते खलवावं त्याचं दूध करावं आणि ते दूध म्हणून आपल्या लेकराला आपल्या ताईला आपल्या मुलाला पिण्याकरता द्यावं ना एवढी त्या आईची गरिबी हंबरून हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून वासराले आया बाया सांगत होत्या होतो जवातना दुष्काळात माईच्या माझे आटला होता पणा आया बाया सांगत होत्या होतो जवातना दुष्काळात माईच्या माझे आटल होता पणा पिठामध्ये 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 पाणी ओतून मले पाजत जाय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून वासराले ऐका खूप प्रेम ती आई आपल्या लेकरावरती करत असते ज्या दिवशी तुमच्या आमच्यावरती सुखाचे दिवस येतात त्या दिवशी मात्र सगळा आप्तेष्ट मित्र परिवार सगळे सोयरे मित्र सगळे नातेवाईक धावून येतात पण ज्या दिवशी तुमच्या आमच्यावरती दुःख आलं ज्या दिवशी तुमच्या आमच्यावरती दुःखाचे दिवस आले त्या दुःखाच्या दिवसामध्ये मात्र कुणीही येत नाही मग कामाला येते ती म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाची आईच असते आई विना माया विश्वात नाही आई विना माया विश्वात नाही आई विन माया विश्वात नाही आई विन माया विश्वात नाही ओ सुखा धावतील सगळे दुःखाला ती आई सुखा धावतील सगळे दुःखाला ती आई
शकत नाही. ऐका, त्या आईचं आणि लेकीचं नातं किती गोड असतं. आई आपल्या लेकीला समजावते. आईला माहितीये आज माझी लेक माझ्या घरामध्ये आहे, उद्या पर घरी जाईल, सासरी जाईल, पण सासरच्या लोकांनी माझ्या ताईला नाव ठेवू नये ना, म्हणून ती आई आपल्या लेकीवरती संस्कार करत असते. आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. आई त्या लेकीला समजवत असते, पण त्या ताईला वाटतं अरे माझीच आई आहे तरी मला बोलते. पण त्या आईच्या मनामध्ये असतं आज माझी ताई माझ्या घरामध्ये आहे, पण जेव्हा केव्हा माझी ताई सासरी जाईल ना, सासरच्या लोकांनी माझ्या ताईला नाव ठेवू नये ना, त्याकरता मात्र ती आई आपल्या लेकीला समजूत घालत असते. हळूहळू दिवसा मागून दिवस जातात, महिना मागून महिने जातात, वर्ष मागून वर्ष सरतं. छोटीशी मुलगी मोठी होते. दिसा आड दिस गेले, थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग उभ्या आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, अस सासर माहेर पांग बापाचा फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. ऐका, छोटीशी मुलगी मोठी होते, लग्नाचे होते, उपवर होते, मुलीचं लग्न जमतं, लग्नाचा दिवस उजडतो. लक्ष्मी सारखी मुलगी बोहल्यावरती उभी असते, पण महिला मंडळ ज्या वेळेस मुलीचं लग्न लागतं, आई काय करत असते? आई काय करत असते? तुळशीला पाणी घालते. कारण का आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तसा रिवाज आहे का ज्या वेळेस मुलीचं लग्न लागतं ना, त्यावेळेस आई तुळशीला पाणी घालत असते. पण ऐका, ती आई तुळशीला पाणी घालते, पण मनामध्ये मात्र भावनांचा कहूर माजतो आणि ती आई रडते. माया दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी, आठविता बालपण अश्रू दाटले नयनी, माया पाझरली तिचे डोळे पुसती पदरान, टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान. ऐका, फार प्रेम करते ती आई, रडते. ऐका, एकदा की जीवनामधून आपला बाप निघून गेला, एकदा की आपल्या जीवनामधून आपली आई निघून गेली ना, हे आपल्या आई बापासारखं प्रेम कुणीही करू शकत नाही. बापासारखा आधार आणि आईसारखी ममता जिव्हाळा मात्र दुसरी कोणतीही परकी स्त्री देऊ शकत नाही. ज्या दिवशी मात्र असं म्हणतात ना, डोंगराच्या आड सूर्य जातो पण तो पुन्हा उगवतो, डोंगराच्या आड सूर्य जातो पण तो पुन्हा उगवतो. पण ऐका, मात्याड केलेल्या आई बाप पुन्हा कधी आपल्या जीवनामध्ये नवे नवे तर आपल्या घरामध्ये येत नाही. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंददीप कशी जाऊ मी मंदिरी, विजला हो नंददीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ते कैवारी, भोळी रखू माई गेली झाली उदास पंढरी, भोळी रखू माई गेली झाली उदास पंढरी. ऐका, जीवनामध्ये मात्र आईसारखं प्रेम कुणीही करू शकत नाही. खरं तर हे परमेश्वरा, आज आमची आई आमच्या घरामध्ये नाही, पण देवा आमच्या आईला चांगली मोक्षगती प्राप्त व्हावी ही प्रार्थना मात्र देवाच्या चरणी करूया. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, आई माझी देवा घरी निरोपतीला देशील का, आई तुझ्या विना घर सुन सुन वाटे, जगाकडे पाहून आई रडू मला दाटे. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, आई माझी देवा घरी निरोपतीला देशील का. खर तर या
आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. ज्यांनी गोड अशी मृदुंगाची साथ दिली महाराज महेश महाराज, अतिशय गोड साथ दिली महाराजांचे मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी गोड अशी गायनाची साथ दिली माधव महाराज असतील, सुरेश महाराज असतील, दोघांचे मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी गोड अशी पाठीमागे गायनाची साथ दिली, पाठीमागे गोड टाळ वाजवला, आम्ही सर्व विद्यार्थिनी ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था कळस सांगवी आदरणीय हरिभक्त परायण सुनीताताई गीतेश महाराज कातोरे ताईंच्या संस्थेमध्ये आम्ही सर्व विद्यार्थिनी शिकत आहोत. गोड साथ दिली सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. युट्यूब वाले काका तुमचे देखील मनपूर्वक आभार. ज्यांची गोड अतिशय गोड आणि सुंदर सिस्टीम आहे दादा, आपले देखील मनपूर्वक आभार. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली, काय ना विकास दादा गुळवे, हा त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानते. तसेच समस्त महिला मंडळ पुरुष मंडळ असेल, तुम्ही सर्वांनी देखील शांत चित्ताने सेवा श्रवण केली, सर्वांचे मनपूर्वक आभार. अतिशय एका मिनिटामध्ये भजन करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. सर्वांनी दोन्ही हात वर करायचे, सर्वांनी पाठीमागे असलेले सर्वांनी. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, हो एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मग सावताबाळी गोरा कुंभार जनाबाई मीराबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळो. हो निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई सांग बोला शेख मोहम्मद सौताबाई गोरा कुंभार जनाबाई मीराबाई एकनाथ नामदेव तुकाराम मिळोबा. तुकाराम 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 हो तुकाराम 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 हो तुकाराम 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 तुकाराम. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईन, हे जरी नाही कळलं हे जरी ऐकलं तरी दुसरं येईल, हे जरी ऐकलं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, हो एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, बा जाईल हो काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोला पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोला पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोल बोलत देवा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देवा पिंगळा महाद्वारी. घोडा घोडा वाजती टाळ घोडा घोडा वाजती दोन्ही हात वर. टाळ, घोडा वाजती एक टाळी घोडा घोडा वाजती घोडा घोडा वाजती टाळ घोडा घोडा वाजती टाळ, झणा झणा नादर साळ झणा झणा नादर साळ. घोडा घोडा वाजती टाळ झणा झणा नादर साळ. उदूचा हाला पहारी वेळ उडगाची माझा गोपाळ गा कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल. अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होणी भजी लागा देव करा कैवारी वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी. हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हो पंढरपुरात हो पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सणाचा बाशिंग लगीन देवाचं लागत, सणाचा बाशिंग लगीन देवाचं लागत हो सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. राजा बिंकाच्या होते नऊ जणी कन्या, राजा बिंकाच्या होत्या नऊ जणी कन्या, राजा बिंकाच्या होते नऊ जणी कन्या, राजा बिंकाच्या होत्या नऊ जणी कन्या. रावणी रुक्मिणी
फळाचं बाशिंग लगीन देवाचं लागत फळाचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत करोनी उचित हो करोनी उचित प्रेम खाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास आलो दान हो दान मागयास आलो दान मागयास दान मागयास आलो दान मागयास हे दान मागायास आलो दान मागायास हे दान मागयास आलो दान मागयास दान मागयास आलो दान मागयास दान मागयास आलो दान मागयास ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली